ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ರಿಗೂ. ನಾನು ನಿಮ್ಮ ದನಗರುಗಳಿ ಹುಡುಗ ಮಾತಾಡ್ತಿರೋದು. ಇವತ್ತು ನಾವು ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಳ್ನಾವರ ತಾಲೂಕಿನ ಲಿಂಗನಕೊಪ್ಪ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಿಂದ ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ಗೆ ಪ್ರಯಾಣ ಬೆಳೆಸಿದ್ವಿ. ಎಷ್ಟು ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ಗೆ ಹೋಗುವವರೆಗೂ ವಿವರವಾಗಿ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಅಳ್ನಾವರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಳ್ನಾವರದಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ಗೆ ಪ್ರಯಾಣ ಬೆಳೆಸಿದ್ವಿ. ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ಗೆ ಹೋಗಿ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನವನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಏನು ವೈಯಕ್ತಿಕವಾದಂಥ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಲೆ ಇದೆ ಅದನ್ನು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ಅಯೋಧ್ಯ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಬೇಕಂತ ಇದ್ದೀವಿ. ನೋಡೋಣ. ನಮ್ಮ ಊರಿನ ಒಂದು 8 ರಿಂದ 10 ಜನ ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ಗೆ ಪ್ರಯಾಣ ಬೆಳೆಸಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಊರು ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆ ಅಳ್ನಾವರ ತಾಲೂಕಿನ ಲಿಂಗನಕೊಪ್ಪ ಎಂಬ ಗ್ರಾಮ. ಕೆಲವೊಬ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ 3 ನದಿಗಳು ಸೇರ್ತವೆ, ಅಲ್ಲಿ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನ ಆಗುತ್ತೆ, ಅದು ನೀರು ಮೈ ಮೇಲೆ ತಗೊಂಡ್ರಿಂದ ಪಾಪ ಎಲ್ಲ ಕಳೆದು ಹೋಗುತ್ತೆ. ಬಟ್ ನಾನು ಹೇಳೋದೇನೆಂದರೆ ಆ ಥರ ಆಗಿ ಪುಣ್ಯ ಸಿಗುತ್ತೋ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಟ್ ಈ ನಮ್ಮ ಜನ್ರೇಷನ್ಗೆ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಹೋಗೋ ಭಾಗ್ಯ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಅದು ನಮ್ಮ ಪುಣ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇನ್ನು ನಾವು ಹೋಗುವಂಥ ಪ್ರಯಾಣದ ವಿವರಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. ನೀವು ಅದನ್ನು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನೀವು ಪ್ರಯಾಣ ನೋಡಿ. ಇವಾಗ ಲಿಂಗನಕೊಪ್ಪದಿಂದ ಅಳ್ನಾವರಕ್ಕೆ ಇಂತ ಹೊಡ್ತಿರುವಂಥದ್ದು. ನಮ್ಮ ಜರ್ನಿ ಇಲ್ಲಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ತೋರಿಸ್ತೀನಿ ಮುಂದೆ ಎಲ್ಲಿ ಯಾವ ಥರ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ. एवढं साठ रुपये एवढं आम्ही भाकरी खाल्लेले केले चार डबे म्हाताऱ्यांना थोडा गेले. एकशे 4 वर्षानंतर महाकुंभ म्हणून आता इव्हेंट आला उत्तर प्रदेशमध्ये. आमच्या मोठ्या जनरेशनाला गावत नाही, आमच्या मागण्यांना गावत नाही. सदीने येत आहे धनगराची माणसं की आता ते त्रिवेणी संगमन म्हणतात. गंगा यमुना सरस्वती 3 नदी एका जागेवर शेअर झालं. कुठं उत्तर प्रदेश प्रयागराज. ते मागे देवांचा आणि राक्षसांच्या मध्ये ते तेव्हा तंट चालतात. तेव्हा साप बघला चिला पाहते. सापाचं समुद्र मंथन करताना सापाला त्यांनी वरताना 4 जागा आमच्या भारतात 4 जागेमध्ये अमृत पडलेला. अमृत म्हणजे एक ठपका असा पडलेला 4 जागी. तो त्यातला एक ठपका प्रयागराजमध्ये पडलेला. मग असं म्हणतात आता इथून मागल्या देवाचे प्रकार ते त्रिवेणी संगम, त्या 3 नदीचं पाणी अंगावर घेतलं की पाप जातं आणि माणसाला बरं होतं असं म्हणतात. मग आम्ही असं समजून घेऊया की आम्ही केलेलं कर्म त्यांना पाप जाऊनही नसून आमच्या जनरेशनमध्ये हे आल्यानं की आमचं पुण्य म्हणून आम्ही जाऊन या. तुम्ही जावा, सगळ्यांना जाय सांगा. ನಿಜವಾದ ಹನುಮ ಬಂದರೆ ಕೋತಿ ಬಂದೆ ಚೆನ್ನುವರಲ್ಲ. ಭಕ್ತಿಯೋ ನಿನ್ನದು बदिंडी पंढरीला चाली, बदिंडी पंढरीला चाली बसको पंढरीला, चाली बसको पंढरीला कोको चाली बसको पंढरीला, चाली बसको पंढरीला. कसं नाही ते तुम्ही आता एकदाच करा. दोंड्याला एकदा चालतंय ते बस चालतंय. हात वर करायचा. काढून घेतलं गळ्यात काढून नाही बाबा. चुकलं तुला आता. चुकलं आलू नको. कुठली नदी काय गंगा नदी असते ना. कृष्णा
एक नंबर. नंबर 1 नदी ह्याला म्हणजे ते भाऊ नदी बघा. आता नदी गावली बघा. रात्री एखाद्या निसल्या गेली असते तर कुणा बघा काही ते रे काहीच नाही ना तुला. किती वाजता भात खाला विचारते अजून खाल्लं नाही. दर मग बाबदा सर आता ही 2 दिवसाची जर्नी हो क्या. मग तू कर्नाटक सोडून तेलंगणा सोडून महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशात आल्यास मग तू बघल्यासारखं क्या डिफरन्स वाटत्या कर्नाटकाला आणि एवढ्या राज्यांना. डिफरन्स काय नाही सगळे एक बरं वाटते नाही क्या आता इकडे ऊन जास्त आहे क्या. काही काही मान बघलं अजून बघायला बघते बघायला. गहू पीक कसा बघा रे. नंबर 1 पीक हा. वातावरण कसं वातावरण एकदम बरं. अजून तरी बरं वाटते इथे मोर गेलं कसं. जेवणा पाहुण्याचं कसं जेवणाचा हा आलेल्या त्या जरा उपवास राहिला आला दुपारा जेवण ऑर्डर केलं घेतलं जेवण खाल्लं ऑर्डर केले. मग कसं कर्नाटकात जेवणाला पैसे जास्त किंवा ह्या दुसऱ्या राज्यांनी कर्नाटकात बरं म्हणतोस खरंच घ्या. मग ती म्हणजे की याला 20 रुपयाला 20 रुपयाची 4 रुपये खाते. बरोबर. मग असंच करायला सध्याने हिंडा छेडल्यावर केवढं रोज हिंडशील. हाय हॅलो नमस्कार. मग कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्राकडून आता मध्य प्रदेशात आहोत आम्ही. एक 15 दिवसाच्या आधी म्हणजे 1 महिन्याची एवढ्या अंतरमध्ये रिझर्वेशन केलं. रिझर्वेशन केल्याप्रकारे तिथं गावल्यात आणि जेव्हा तुम्ही तेलंगणा जाताचा बघा तेव्हा रिझर्वेशन डबं बी नॉर्मल होते की जनरल तिकीट केलेले माणसं बी आधी येऊन बसतात. मग जर्नी एक बरी आहे. जेवणा कोणाचं ते राहतात जेवणाचं आम्ही पैसे देऊन घ्यावं लागतं. तेवढं लागतं. इथने आम्ही प्रयागराजात जाऊन वापस येऊ शकतो. केवढं लागतं थोडं पैसे लागतात म्हणून भेटत सांगतो व्हिडिओ बघा. तुम्ही बी जावा पुण्यात स्नान करून यावा सांग.